हे पहा मुलांनो, आता उद्यापासून तुम्ही या शाळेतून मुक्त होणार आहात. थोडक्यात काय, तुम्ही 10 वर्ष जे बांधून राहिला होतात तुमच्या शाळेसाठी, त्यातून आता तुमची मुक्तता होणार आहे. तुम्ही सगळ्यांनी मनापासून जे शाळेवरती प्रेम केलं, त्याचा मला खरंच खूप अभिमान आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही या शाळेतून बाहेर गेलात तरी कायम तुमच्या डोक्यावरती हे सतत ओझं असणार आहे की आपण या शाळेचं काहीतरी देणं लागतो. याचाच अर्थ तुमचे जे संस्कार आहेत ते तुमचे संस्कार कायम टिकून राहिले पाहिजे. तुम्ही कितीही गरुड झेप घ्या, कितीही गगनाला जाऊन भिडा, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे पाय कायम जमिनीवरच असले पाहिजेत. आणि ही एकमेवच शिक्षा आणि शिक्षण आणि संस्कृती, काय हवं ते म्हणा, ते आपल्या शाळेने तुम्हाला दिलेलं आहे आणि ते कायम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा मुलांनो, उद्यापासून बाहेर जेव्हा समाजात वागाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण या जगाचे, आईवडिलांचे, समाजाचे, गुरुवर्यांचे काही ना काही देणे आहोत. आणि ही गोष्ट कायम मनात असून तुमची पुढची वाटचाल तुम्ही आनंदाने करू शकता. एवढेच बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.